तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार कसा भरलाय। सकाळच्या बघू शकता सूर्य निघायला चालू झालेला आहे आणि सकाळच्या 6:03 झालेत। आपण आज आलो आता बाजारात सांगोल्याच्या। सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातोय आणि बाजारचा वार आहे रविवारी साधारणपणे तसं तर बघायला गेलं तर शनिवारी बाजार हा चालू होतोय संध्याकाळी आणि रविवारी साधारण 11-12 वाजेपर्यंत हा बाजार पूर्णपणे फुटला जातोय। त्यामुळे बाजारात जर खरेदी करायला असलं लवकर या, उशीर करू नका, उशीर झाला तर बाजार फुटतोय। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। तर बघू शकता दाताला कसं आहे साहेब? आदत आहे का? बरं, त्याला काय म्हणजे खेळवलंय? त्याला चकडीला खेळवलं, छकड्याला खेळवलंय। किती महिन्याचा काय सांगता येईल? ते हाय गे 15 महिने। ओळूकडला आहे कसं? हा, ओळूकडनं झालेला आहे ना? हा ओळखून झालेलं शेतकरी आहे व्यापार आहे? शेतकरी काय किंमत सांगली मालक? त्याची 60 सांगते। 60,000 किंमत सांगली मालकानं। काजळी खिलर आहे आणि कुठल्या ओळूकडनं झाले म्हणलं? ओळख काय पाहिजे तसं नाही माहिती, माहित नाही काय? बरं, कितीपर्यंत मागते ती काय? त्याला मागते ती की 42 पर्यंत। बरं, काय अपेक्षा आहे? थोडी जरा त्याची ही जास्त आहे काय? हा, नाळ जास्त आहे त्याला? कांबळ कांबळ नाही, जास्त. खाली खाली हो, कांबळ नाही। किती होईल किंमत? किंमत एक 42 मागते ती। 45 पर्यंत सोड चालाय? 45 दिवस यांचं म्हणणं आहे। ही एकटा या जोडीवर आहे? एकटाच आहे। एकटाच आहे। काय काय आणले तुम्ही? ती एक ती कोण तुमचं आहे? घरच्या काही ते काय नाही घेतलेली, घेतलेली काय? काय सांगता याची किंमत? त्याची 60 सांगते। काय कितीपर्यंत सुटेल काय? 45 पर्यंत। बरं, त्याचं 60 सांगते। जोडी 70 पर्यंत यायचं ना? नाही, कितीपर्यंत होईल? 85 पर्यंत। तर बघू शकता खोंड ही 85ला जोड मिळेल असं मालकांचं म्हणणं आहे। कोणाला पाहिजे असेल तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर ही देणार आहे। खोंड वगैरे बघून घ्या कशी आहे ती। मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या। नंबर 75 हां 17 हां 97 हां 89 47। ठीक आहे, धन्यवाद मालक। थँक्यू। नमस्कार अण्णा। नमस्कार। यावर उर कुठं आलं? हां बरं, किती महिन्याचं आहे? 16 महिने। जरा पुढं घ्या, वाहन आले तर बघू शकता मित्रांनो 16 महिन्याचं आहे। तर कधी घेतले का? व्यापार आहे शेतकरी? व्यापार आहे। किती किंमत होईल द्यायचं? 60 पर्यंत। कशा कशाला चालतं ही? हां 40,000ला? बरं, तर भाषेचा प्रॉब्लेम आहे, कन्नड बोलते तर। कॉन्टॅक्ट नंबर हे येऊन देईन का? 63 हां 45 हां 21 फायनल किंमत 50 40 नाही? ठीक आहे, धन्यवाद। तुमचं आहे का? किती महिन्याचा? ती 36 मध्ये होती. किती महिन्याचा? किती महिन्याचा भैया? 6.5 महिन्याचा। एक मिनिट, 6.5 महिन्याचा आहे। हा, बरं, आणि किंमत किती सांगताय? किंमत सांगतो 45,000। 45,000। हा, शेतकरी मित्रांनो बघू शकताय कसा आहे खोंड। कशात मोडतोय बाया? वळूकडनं झालेला आहे ना? ना ओळखून कुठला वळू भरला होता? मेथुरचा राजा, मेथवड्याचा राजा। मेथोड्याचा राजा। घरच्या गाईचा आहे का व्यापार आहे तुमचा? घरच्या गाईचा। तुमचा व्यापार आहे शेतकरी? नाही नाही, शेतकरी। शेतकरी आहे का? बरं, कितीपर्यंत मागते ती काय? मागती ती 35,000 35 500। हा, पण काय कितीपर्यंत कशात राहिले आता? थोड्यात राहिले आता होईल। कितीपर्यंत आता? 35.5 म्हणतील, आम्ही 36 म्हणतो। 500 राहिले? हा, 500। बरं, बघा काय होते, करा व्यवहार। हा, बोला की 35ला माग वाचू. असं मी म्हणलो ना, उलट वाचू मागायला. तुम्हाला मी सांगितलं अहो मध्यस्थी 36ला म्हणलेला ऐका मी 36ला वाचू ना, नाही 36ला 36.5 म्हणल्या 36ला वाचू ना, 36ला नाही वासरू. आता तुम्ही थोड्यात बघू नका. म्हणून उलटा बोलू नको। अहो तुम्ही उलट बोलताय, बोला तुम्ही 35 बोला 34 उलट घ्या, बोला. शिव करून घे। शिव नोट शिवणार पण बदलाय ना, शिव नोट
35 पाचशेला न्या नाहीतर वासरू घेऊन या. काय शेवट शेवटी बोलू हा, नको. तुम्ही 500 राहणार तीच म्हणते तुम्ही 500 राहणार. अहो तुम्ही उलट बोलता तुम्ही काय म्हणला 35 वरनं 14.5 नाही नाही हाय एवढ्याला द्यायचं आहे बघा पटत असली काय नाही 35 500 द्या आता नाही 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 वस्त्राई जोड लावून दाखवा ह्याच्या मागं. बघतोय घरी तेवढ्या लिकायला असतं बाजारात वासरू आणलं नसतं घरी तिला असतं तेवढं म्हणलंय बा ह्याच्या पुढे काय ह्याच्या खाली काय आम्ही पोराला पण नटतंय शिव नंतर आपण नटतंय शिव. सांगितलं की ह्याच्या घाण खाली करू नको रामपर्यंत आपण घाण करू थोडक्यात मोडू नको धर 35 500 सांगितलं आम्ही तर कुठलंही सांगितलं पाचशे मध्ये मोडू नको शिव शिव तुम्ही तेवढ्यात राहू शिव नका. पाहिजे काय तरी. हा, त्याच्या 35 ला मागितलेलं वासरू आम्ही 35 पाहिजेत ना 500 शंभर देतो दे, मग दे. 500 ए भैया, अडीचशे करा. 250 साडी लावून घे. साडी लावून नको. ए घ्या मामा घ्या, बरोबर आहे घ्या. द्या. चालेल 200 हा, शिवलं की. अडीचशे करा. कसं ठरलं बाया? 35 हो 200 मामा इकडे या जरा. 35 200 35 200 इथे या बाहेर मामा. हो, हो, हो. कशासाठी घेतले हे आपले व्यापारासाठी घेतले? कुठल्या बाजाराला नेणार याला? काय बघा. रायबागला नेऊन विकणार आहे काय? बरं काय बघितलं या खोंडात? इथं आता जरा कामामुळं कमी आहे हो. बरं आणि कशासाठी चालतो ही? ते आमच्याकडे पळायला पळायला शर्यतीला वगैरे कसं शर्यतीची कशी पारख असते खोंडाची? राणाची पाहिजे नाही पळायचं पळवायचं कशी पारख करायची? काय काय बघितलं पाहिजे खोंडात? हे जरा गळ कमी पाहिजे बर तोंडा शिकता हा शरीर चांगला आहे शरीर चांगलं आहे. बरं 35 200ला मित्रांनो व्यवहार झालाय बघू शकता या खोंडाचा. लाईव्हच आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्याजवळ जो खोंड आहे आणि जर अशीच आपल्याला खोंड घर बसल्याच विकायची असतील तर आपल्याला व्हिडिओ करून टाका म्हणजे आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. भैया तू एकच खोंड आहे तुमचं? हा एक आहे. बरं कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 95 79 66 97 81. ठीक आहे धन्यवाद भैया. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर कोणाला खोंड वगैरे घ्यायचे असतील तर सांगोला बाजारात मिळतील बघू शकता. कृषी कट्टा हां तर आपण चॅनलच्या माध्यमातून असे व्हिडिओ तयार करत असतो. तर कसा वाटला ही व्यवहार कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईव्ह व्यवहार झालेला आहे बरं का, ह्यात काय बनवी किंवा ही काय नाही. तर आपण आता मोठ्या मापाची बैल दाखवण्याचा प्रयत्न करूया. बघू शकताय बाजारात अशी लहान लहान खोंड देखील मिळते. ते सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ही खोंड बारकी बारकी करून खोंड आहे ते आणि मोठ्या मापाची बैल पण आहे. ते काय आणले भैया? कुठं आहे ती? तुमची जायची सगळी? बरं व्यापार आहे शेतकरी? व्यापार आहे खोंडाचा व्यापारी आहे तुम्ही? तुमचं नाव काय? काका सुबुसनर हा काका सुबुसनर काका सोबत गाव कुठलं? हाटकर मग हटकर मगड. काय फसवणूक वगैरे नाही काय नाही? या एक जरा खोंडांची माहिती द्या मला. द्यायच्या किमती सांगा मला का हे कितीपर्यंत सुटेल काय? शेती रे केवढ्याला दिले? 29 29ला दिले काय? बरं शेतकऱ्याजवळ तू घेतलं काय? पण घेतलं केवढ्याला? हा कितीला घेतलं? किती हजार पाचशे 1000 1,500 2,000च्या ह्याच्यात ते बसलेलं दिले का? हाय ते आहे कितीला द्यायचं आहे काय? उठ 20 ला दे 20ला. बरं हे जरा वेगळं आहे काय? हा कशात मोठं जर्सी बिर्स आहे काय? नाही 20 जरा कांबळी जास्त वाटते जरा. हां हे पिलो शेती रे काजळी खिलार केवढ्याला दिले? ते 14 मला हां 10 ला 14 दिलं चांगलं गेलं मग. आणि हे 3 आहे कितीपर्यंत जाईल? 18पर्यंत मिळालं? 17-18 पर्यंत. नाही खरेदी केवढी? काय सांगून फायदा नाही असा व्यवहार असतो बरोबर आहे तुमचं बी. तर व्यापाऱ्यांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती सांगायला चालू आहे मित्रांनो. असं व्यवहारातलं कोण सांगत नाही. बट्ट बस तरी सगळं बघून घेताय कसं? काय बघितलं पाहिजे मालक? हा तिथे जरा हो बरोबर बैलापेक्षा काय बघितलं पाहिजे? आता जर एखाद्या नवीन ह्याला जर खोंड घ्यायची असल्या तुम्ही व्यापारात ह्यात तर खोंडातलं काय बघितलं पाहिजे? काय त्यांची म्हणजे बस्तर वगैरे काय बघितलं पाहिजे? चांगलं पाहिजे सिंगल पाहिजे हात पाय हात कुठं असतात त्याला? हो हात पाय हो म्हणते म्हणजे पाय 4 पाय चांगलं पाहिजे. हां अजून बसतं नसतं बस्तर म्हणजे काय ती सांगा शेतकऱ्यांना. असते रे बहुला हां बहुला असते बरं तर हां अजून देखना बैल पाहिजे देखना दिसायला देखना पाहिजे. गळचिपी नसावं बस्तर काय नसावं कांबळ कमी असावं लांब असावं अंतर जरा छातीत जरा रुंद असावं. अजून काय बघायला पाहिजे? झालं एवढं खिलारमध्ये एवढं बघितलं पाहिजे. बरं आणि तुमच्याकडे खोंड मिळून जातील. कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब तुमचा. 76 66 76 66 12 12
02 02 07 07. धन्यवाद मालक. शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि बऱ्यापैकी कसं असते शेतकऱ्यांना माहिती मिळावी ह्या उद्देशानं आपण विचारतो बस्तर वगैरे काय असतं ह्या हिशोबाचे प्रश्न. तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी लाईव्ह रिपोर्ट चालू आहे. बाजारात जर आला तुम्ही तर अशा प्रकारचे खोंड पाहायला मिळतील तुम्हाला. तुमचं आहे मला हे तुमची जायचे खोंड व्यापार आहे काय? बरं. कधीपासून करता बाया व्यापार? लहान मी आता किती मोठा आहे तुम्ही असं? 14वीला आहे म्हणजे 10वी 12वी पासूनच करताय म्हणा. या किती कोंड आणलेत मला? 6 विकले काय? विकली कुठले? नेली काय? बरं. ही 6 तुमची आहे ती पलीकडली 2 मोठा कसा तुमचा? बर. आणि हे कोशा जरा माहिती द्या घ्या जरा चांगला दात लावला आहे त्यानं? आदत आहे का? किती सांगितली किंमत? 1,20,000. 1,20,000. काय वैशिष्ट्य आहे भैया? आदत आहे म्हणून इतकी किंमत? मोठा आहे काय? छातीत रुंद आहे, कांबळ कमी आहे, बस्तर कमी आहे, त्यामुळे त्याला किंमत आहे. काय होईल त्याची किंमत? 60-65 पर्यंत सुट आहे ना. खरेदी कितीची काय अंदाज सांगता येईल? जवळपास 85 खरेदी. बरं. मला काय बोलत खोंड वगैरे देताय तुम्ही? काय बोलत देताय खोंड वगैरे? हे काय राहते त्याची भैया? तुमची जबाबदारी काय राहते याच्यात? समजा आता एखाद्या शेतकऱ्याने खोंड नेलं काय समजा खुडील निघालं तर त्याला घेणार आहे? द्या कॉन्टॅक्ट नंबर मग. 93 22 14 85. ठीक आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी खोंड वगैरे दाखवले. आपण शेतकरी आहे. गाव कुठलं आहे? व्यापारी आहे. गाव कुठलं आहे? मिरज. तुमच्याकडलं आहे? आणि कसं आहे दाताला? आता दुसरा आहे ना दादा दुसरा आहे ना दातात लावलाय दुसरा आहे. झोपलाय सगळीकडे? झोपलाय कशा कशाला झोपलाय? केला बोलायचं तुम्ही बोला. दुःख्याला झोपलाय बरं. काय होईल किंमत? 45 45,000 सांगायला आणि 55 सांगायचं व्यवहारला बसले 45 40 पर्यंत सुटायच नाही. पण धंद्याला चांगला चालतोय. काय धंद्याला चांगलं. बर. 2 दात आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर एक 40 पर्यंत 40. बरं. कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 99 75 हां 44 हां 70 65. ठीक आहे. धन्यवाद साहेब. शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर बी दिलेला आहे. संपर्क साधून घेऊ शकताय. मोठ्या मापाई बैल आपण आता कव्हर करणार आहे. तर बैल आहे मला जातात संपली ते. तर बघू शकताय मोठ्या मापाची बैल आहे ती. शेती कामाला सगळीकडे चालवली. कशा कशात चालली? सगळं शेती कामाला आहे सगळे. बरं. चांगली चालते ती? हो चालायला काय हो. काय समजा अडचण आली तर काय माघारी घेऊया आपण. माघारी घेताय? हो. एकदम मोठ्या मापाची बैल आहेत मित्रांनो. कुणा जर घ्यायची असतील तर त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. झाडाला वगैरे बघू शकताय कशी फिरून बैल दाखवत आहे. हा दाखवा. बैल बघा नुसतं कसं आहे. मारते ते काय? मारत नाहीत गरीब आहेत. गरीब बैल आहे ती. बोल कशाच असणार आहे त्या बैलाचं? तुझी काय सीधा तुम्ही बोला हो. तर आपण यांना- एकदा एक मागते. तू बोलतो एक मागते दादा मागते की बता काय दिका मागायला आला तू आता? बता. काय बोलायचं म्हण. बता दिका तू बोल. तू दिका हं? तू दिका येते नाही तर मैं बोल यार कहते भी कहा हमने तो बोला नहीं शेत शिकायला नाही तो. ये रुपये देते ऊपर है बरं. नाही हो तो. कितीपर्यंत मागतील साहेब? बैल 170ला मागते ती. जुडी हा. काय अपेक्षा आहे तुमची? 81 आलं तर द्यायची. 81 आलं तर दे. हा 90,000 एक बैल. हो. आपली कोण येणार व्यापारी का शेतकरी? शेतकरी नेणार. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 99 70 16 18 21. ती तुमची जायचं जोड हो आमची जायते. कितीपर्यंत होतील? जरा 1,20,000 लाखापर्यंत सुटतील हे? नाही दिवत. 20-60,000 बैल मिळतील बघू शकताय. दाताला संपली ते? संपले ती तिथे. हो दाताला संपली ती. ही पण मिडियम माप आहे त्यापेक्षा जरा बारक बारके आहे. हा मापा हे शे 4 दात आहेत. 4 दात. दाताला शिल्लक आहे ती अजून थोडी पातळ आहे ती. कोणाला म्हणजे कितीपर्यंत ती 1,10,000 आलं तर द्यायची. 80 पर्यंत येतच मिळाली पण झाली आहे. नाही 80 आता काळ राहिला नाही दादा. बरं. हा आता बैल आणणारा ही कमी झाली आहे कमी आहे पण खरं शेतकरी आहेत अजून बघून. बरं. हा तर ही जोड लाखापर्यंत भेटून जाईल. हो
ही लाखापर्यंत, ही 1,10,000 पर्यंत आणि ती 81. 81 तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर दिला आम्हाला, दिला गे. चालतंय तर संपर्क साधून घेऊ शकता. मालकाने नंबर पण दिलेला आहे. तर अशा प्रकारची मोठ्या मापाची चालू किमतीत आपण शेतकऱ्यांची मोठ्या मापाची बैल दाखवूया. ही व्यापाऱ्याकडली होती मित्रांनो. किती शेतकरी आले आता बघूया. तर भाई आता दाताला कशी ती दाताला कडे दातावर आहे ती काय गाव कुठलं आहे? मराठी येत नाही हो. धुळखेड असं द्या काय कन्नड मध्ये सांगा. गाव कुठला आहे? धुळखेड हा धुळखेड धुळखेड तालुका जिल्हा 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 चडचण चडचण जिल्हा आहे का? हा बिजापूर. आणि हे दाताला संपली कड्यांदा किंमत किंमत 140. 1,40,000. हा शेती कामाला सगळीकडे हा चाललेली शेती. कुठं कुठं चालवली चुकलेली कन्नड मध्ये सांगा काय अडचण नाही. सर ಎಲ್ಲ ಹುಡುಕಿ ಫುಲ್ ಗ್ಯಾರಂಟಿ फुल गॅरंटी. ಹಾಂ ಫುಲ್ ಗ್ಯಾರಂಟಿ तर मित्रांनो फुल गॅरंटी फायनल किंमत येतो ಫೈನಲ್ 120 ಆದ್ರೆ ಕೊಡ್ತಾವ ನನಗೆ. ಒಂದು ಹ್ಞೂ 120 ಆದ್ರೆ ಫೈನಲ್. ಒಂದು मिळेल का? ಹ್ಞೂ 1 लाखाला मिळतील का? हम्म. नाही 1,20,000 फायनल किंमत म्हणते तर. मला पण काही जास्त कन्नड येत नाही त्या हिशोबाने आपलं चाललेलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे रे नेमकं ನಂಬರ ಭಯಪಟ್ಟಿಲ್ಲ ಅವಲಕ್ ನಂದು हा ನಂಬರ್ ಭಯಪಟ್ಟಿಲ್ಲ पाटीलला ಇಲ್ಲ कन्नड ಹೇಳು ಮನೆ ಬದಲಾಯಿಸಿದ ನಂಬರ पाटच नाही होय. ಮನೆ ಸಿಮ್ ಬದಲಾಯಿಸಿದ ಭಯಪಟ್ಟಿಲ್ಲ ನಂಬರ್. हा ठीक आहे सिम कार्ड बदललंय असं भैयांचं म्हणणं आहे त्यामुळे काय नंबर सांगता येणार नाही. शेतकरी येतं तर आपण पुढील व्हिडिओ करू. थांबू. नमस्कार अण्णा. नमस्कार. यावर ककमरी तालुका जिल्हा अत्नी आता बेळगाव जिल्हा. दाताला दादाला कडाला हा? कडे जातीवर आहे काय बरं थोडा याला फिरवा घे बैल दाखवू. मित्रांनो बघू शकता एकदम हत्ती या मापाचा बैल आहे मोठ्या मापाचा आणि धंद्याला चालवलेला आहे असं यांचं म्हणणं आहे सगळीकडे. जा इकडं. पालखीचा बैल आहे एकदम बाजारातलं टॉप क्वालिटीचं आकर्षण आहे आजचं मोठ्या मापाचा बैल आहे. तर किंमत 1.5 लाखाला दिला कोणी घेतला ककमरीला तुम्ही घेतलाय 1.5 लाखाला घेतलाय कशासाठी घेतलाय बाया अवताला तुम्हाला येतं मराठी बर म्हणजे अवताला हे सगळं दिलेलं आहे 1.5 लाखाला बरं आणि तुम्ही कशा कशाला ह्याला चालवलंय आता सगळ्याला मी सांगायचं थोडक्यात कशी पारख करायला पाहिजे बैलाची पारख कशी केली पाहिजे दोन भोवरा असायला पाहिजे एक पाठीवर आणि एक मांडीवर खाली एक आंबळ अजून कन्नड मध्ये सांगा काय प्रॉब्लेम चोक आहे बरं 1.5 लाखाला व्यवहार झालेला आहे बैल बघू शकता एकदम मोठ्या मापाचा आहे आणि कन्नड टू कन्नड तिकडेच नेत आहे शेतकरी आहे का तुम्ही हा शेतकरी शेतकरी. तुम्ही घेतलाय हा शेतकरी अच्छा मी तुम्ही ह्यांना दिला बरं शेतकऱ्यालाच दिले मोठ्या मापाचा बैल 1.5 लाखाला दिला कॉन्टॅक्ट नंबर आहे नेमका अण्णा 9900 हा 58 हा 5113. ठीक आहे धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट करा. आपण आता आहे सांगूया बाजार कसा भरला बघू शकताय संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट आता आपण घेतलेला आहे आणि बाजारात बघून बैल आलेली आपण आता खिल्लार गायचा व्हिडिओ करण्यासाठी पुढे जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.